अंबरनाथ शहराचा विकास झपाट्याने होत असून गेल्या काही वर्षात शहराची लोकसंख्या मोठ्या प्रमाणात वाढली आहे। नव्या वसाहती, गृहप्रकल्प आणि व्यापारी संकुले उभे राहत असल्याने शहराचा विस्तारही दूरवर पसरलाय। परिणामी नागरिकांना दैनंदिन प्रवासासाठी मोठ्या प्रमाणावर रिक्षावर अवलंबून राहावे लागत आहे। मात्र शहरातील बहुतांश रिक्षा चालकांकडून मनमानी दर आकारले जात असल्याच्या तक्रारी नागरिकांकडून वारंवार केल्या जात आहे। कमी अंतरासाठीही अव्वाच्या सव्वा भाडे आकारले जात असून याचा सर्वाधिक फटका नोकरदार, विद्यार्थी, ज्येष्ठ नागरिक आणि सर्वसामान्य प्रवाशांना बसत आहे। वाढत्या महागाईच्या पार्श्वभूमीवर हा खर्च नागरिकांना परवडणारा राहिलेला नाही। अंबरनाथ सारख्या वाढत्या शहरात अद्यापही सुसज्ज सार्वजनिक परिवहन व्यवस्था नसणे ही गंभीर बाब असल्याचे नागरिकांचे म्हणणे आहे। बस सेवा, मिनी बस किंवा शहरांतर्गत सार्वजनिक वाहतूक उपलब्ध नसल्याने नागरिकांकडे रिक्षा हाच एकमेव पर्याय उरतो। याच पार्श्वभूमीवर अंबरनाथ शहरात तातडीने शहरांतर्गत परिवहन सेवा सुरू करण्यात यावी अशी जोरदार मागणी नागरिकांकडून होत आहे। सार्वजनिक परिवहन सेवा सुरू झाल्यास प्रवास सुलभ होईल, भाडेदर नियंत्रित राहतील आणि सर्वसामान्य नागरिकांना मोठा दिलासा मिळेल अशी अपेक्षा शिवसेना उपशहर प्रमुख पुरुषोत्तम उगले महाराज यांनी व्यक्त केली आहे। अंबरनाथ शहर दिवसेंदिवस खूप वाढत आहे, तशीही या शहराची व्याप्ती फार मोठ्या प्रमाणात आहे। ठाणे जिल्ह्यातील सर्वात जास्त क्षेत्रफळ असणारी ही नगरपालिका अवर्ग अशा प्रकारची नगरपालिका आहे आणि जवळजवळ 48 किलोमीटर परिसरामध्ये या शहराची व्याप्ती आहे। दिवसेंदिवस हे शहर फार वाढत चाललेलं आहे। लांबून लांबून कामगार लोक या शहरामध्ये रोजीरोटीसाठी येत असतात। त्यामध्ये मुरबाड, कर्जत, बदलापूर, मुंबई परिसर, ठाणे जिल्हा परिसर या सर्व विभागातून मोठ्या प्रमाणात नोकरदार वर्ग अंबरनाथ शहरामध्ये नोकरी आणि धंद्यानिमित्ताने येत असतो आणि अशामध्ये या शहरामध्ये रिक्षा व्यतिरिक्त परिवहनाची काही व्यवस्था नाही आणि रिक्षाच्याच भरोशावर कामगारांना वेळेला रिक्षात वेळेवर न पोचल्यामुळं गैरहजेरीसुद्धा त्यांची लावल्या जाते। ह्या सर्व बाबींचा विचार करून अंबरनाथ नगरपालिका ही अ वर्गातली मोठी नगरपालिका या ठाणे जिल्ह्यातील आहे। म्हणून इथल्या नागरिकांच्या वतीने अंबरनाथ शहराच्या नगराध्यक्षा माननीय सौभाग्यवती तेजश्रीताई विश्वजित करंजुले पाटील तसेच मुख्याधिकारी यांना या शहरातील नागरिकांच्या वतीने विनंती करण्यात येते की त्यांनी लवकरात लवकर आपल्या शहराची स्वतंत्र अशी परिवहन व्यवस्था सुरू करावी, जेणेकरून नोकरदारांचे हाल होणार नाही आणि आणखी जास्तीत जास्त नोकरदार वर्ग ह्या अंबरनाथ शहरातील रोजीकडं येण्याचा प्रयत्न करेल।